नमस्कार सर. आज जळगाव कप ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कागदावरती भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. ह्या काही योजनांचे कागदावरती पैसे काढले गेले, परंतु योजना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. अशा खूप योजना आहेत. एक योजना म्हटलं तर परसबाग आहे. छोटी योजना आहे, 20,000 रुपयाचाच निधी आहे. परंतु ह्या 20,000 रुपयाचा निधी परसबागेमधला त्यांनी एक साधी वीटही कुठं लावली नाही, परंतु त्याचं बिल काढलं गेलं. दुसरी योजना आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीची जर तुम्ही अवस्था बघितली, सगळे पेवर ब्लॉक, साईडच्या भिंती सगळं खराब आहे, पूर्ण डिस्टर्ब आहे. परंतु 60 लाख रुपये निधी तिथं पडलेला आहे. त्या 60 लाख रुपयात काहीच काम झालेलं दिसत नाही, असं आमचं आरोप आहे. दुसरी आहे भूमिगत गटाराची योजना. भूमिगत गटाराची योजना काही मोजक्या लोकांच्या ठिकाणी दिलेली आहे, पण तिथं काही काम झालेलं दिसून येत नाही. तिसरे आहे 15% निधी खर्च करणे. जो आमचा दलित बांधव आहे, त्या दलित बांधवांच्या योजना त्या दलित बांधवांपर्यंत पोहोचवलेल्या नाहीत. 15% निधी तिथं कुठेही खर्च केलेला दिसत नाही. प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे. अंगणवाडीमध्ये पाणी फिल्टर बसवण्यासाठी काही वर्षापूर्वी निधी काढला गेला, परंतु तिथं कुठल्याही प्रकारचा अंगणवाडीत फिल्टर बसवलेलं नाही. त्या मुलांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं. परत महिलांसाठी शासनाने सॅनिटरी पॅड मशीन खरेदी करण्याचे आदेश दिले. तसा शासनाचा GR असताना देखील आपल्या ग्रामसेवक भाऊसाहेबांनी ते मशीन कागदावरती खरेदी केलं आणि ते एक छोट्याशा मेडिकलमध्ये, ज्यात मेडिकलवाल्याला कुठल्याही प्रकारचे तसे मशीन विकण्याची परवानगी नाही किंवा बिल देण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट 29/5 रोजी 2026ला ग्रामसभेमध्ये काही लोकांनी आम्ही भ्रष्टाचार केला आहे अशा घटनेचं मान्य केलं. त्याच्यानंतर आम्ही ग्रामसेवक भाऊसाहेबांना त्या ग्रामसभेचं इतिवृत्त मागितलं, तर ते म्हणले 2 दिवसात 3 दिवसात देतो. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी आणि BDO साहेबांशी त्यांचं काही बोलणं झालं. त्याच्यानंतर आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं इतिवृत्त दिलं गेलं नाही. आम्ही विस्तार अधिकाऱ्यांना भेटलो, तर ते म्हणले आमची चौकशी चालू आहे. BDO साहेबांना भेटलो, तर BDO साहेब म्हणले आमची चौकशी चालू आहे, चौकशी चालू झाल्यानंतर तुम्हाला काय ते कळवलं जाईल. सध्यास्थिती बघता आता आम्ही बघितलं बऱ्याच वेळा आम्ही इथं आलेलो आहोत. हां. संपूर्ण गाव इथं आपल्याला दिसते. हो. मग सध्या जी लढाई सुरू आहे हो. ती गाव वर्सेस काही ठराविक लोक की गाव वर्सेस पंचायत समितीचे अधिकारी. गाव वर्सेस प्रशासन अशी लढाई आहे की ते कुठल्याही व्यक्तीला आम्ही दोष देऊ शकत नाही, कारण आम्हाला वंचित ठेवणारं हे प्रशासन आहे. प्रशासनाने जर वेळोवेळी त्याचं ग्रामपंचायतचं ऑडिट केलेलं आहे, तर ते पैसे घेऊनच केलं असेल असं वाटतं आम्हाला. कारण त्या ऑडिटमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑडिट केल्यानंतर त्या ऑडिटमध्ये जाणवायला हवं होतं की इथं योजना पडलेली नाही. मग ऑडिट केलं कशाचं ते आम्हाला जाणवतच नाही. तुमच्या आता प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केला ती लोकांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला हवी. दुसरे जे ग्रामसेवक आहेत त्यांचं तात्काळ निलंबन व्हायला हवं. आणि तिसरं, जबाबदाऱ्या निश्चित व्हायला हव्या. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांची आहे त्यांची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. भ्रष्टाचार गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे. एवढा निधी 8 ते 10 वर्षामध्ये, टोटल 8 ते 10 वर्षाचा भ्रष्टाचार आहे आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यथा निर्माण केलेली आहे. गावावरती एक वेगळ्या प्रकारचं बोधरेशन तयार केलं जातं आणि इथं ग्रामसेवक म्हणजे देव मानला जातो, अशी भूमिका इथल्या ग्रामसेवकांनी केलेली आहे. या विषयावरती बारामतीचे गट विकास अधिकारी यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं का? गट विकास अधिकारी साहेबांना आम्ही 25-30 लोक जाऊन भेटलो होतो. त्यावेळी त्यांना मी सांगितलं की साहेब, आमची मागणी लवकर तात्काळ ग्रामपंचायत सीज करा, अन्यथा ग्रामसेवक निलंबित करा. तर ते म्हणले मला तसं करता येणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. याबाबत तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली? हो, सभापती महोदयांकडे तक्रार केलेली आहे. ते लेखी स्वरूपात तक्रार केली. CEO साहेबांना लेखी स्वरूपात आपण पत्रव्यवहार केला. कलेक्टर साहेबांनाही पत्रव्यवहार केलेला आहे. सर्वांच्याकडून उत्तर काय अपेक्षित आहे? आता सर्वांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे की आम्हाला ग्रामपंचायत सीज करून जो आमचा निधी लोकांनी खाल्लेला आहे तो परत प्रशासनाने माघारी ग्रामपंचायतला वर्ग करण्यात यावा. सभापती तुमच्या ऑफिससाठी काय बोलणं झालं? सभापती साहेब म्हणले की आपण चौकशी करू. ते पॉझिटिव्ह होते. त्यांनी BDO साहेबांना बोलावून घेतलं, परंतु BDO साहेब काय कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
येणाऱ्या काळात आता तुम्ही आज उपोषणाला बसलाय तुमचं पुढची रणनीती काय असेल? तिथून पुढे आपण लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन करू. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत. लोकशाहीच्या मार्गाने स्थळ आम्ही स्मशानभूमी त्यासाठीच निवडलंय की जर कोणी आमच्याकडे बघायला आला की बाबा ह्या लोकांनी काहीतरी वेगळं करतायत म्हणून आम्हाला स्मशानभूमी निवडावी लागली तर ते दिसावं म्हणून स्मशानभूमी निवडली. तिथनं पुढची रणनीती काही नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन करू. कोणत्याही प्रकारचं हे करणार नाही, गैरवर्तन होणार नाही आमच्याकडून.